जमीन संपादन लवकर झाल्यास जालना जळगाव रेल्वे मार्गालाही वेग. रावसाहेब दानवे. खासदार कल्याण काळे यांना लगावला टोला. जितक्या लवकर जमीन संपादन पूर्ण होईल तेवढ्या लवकर जालना जळगाव रेल्वे मार्ग प्रत्यक्षात येईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. आज बुधवारी जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दानवे म्हणाले की जालना बदनापूर सिल्लोड मार्गे प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी अनेक ठिकाणी भूसंपादन झाले असून उर्वरित ठिकाणी जमीन खरेदी विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती दिल्यास प्रकल्पही वेगानं पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 5,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कामाला आता चालना मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत कॉरिडॉरची संकल्पना राबवता आली असती, मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधींना कॉरिडॉरची संकल्पना समजते की नाही याबाबत शंका आहे. त्यांनी माझ्याजवळ येऊन बसावं असा टोला दानवेंनी खासदार कल्याण काळे यांना लगावला. या अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असून एकूणच अर्थसंकल्पाचे स्वागत असल्याचं दानवे यांनी सांगितलंय. जळगाव हा रेल्वे मार्ग 167 किलोमीटरचा आहे. तो जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड 4 विधानसभामधून जातोय. आणि जो काही अजिंठ्याचा घाट आहे त्या घाटातून टनेल जाणार आहेत आणि 7,106 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहेत. 5,000-5,500 काहीतरी आता तरतूद केलेली आहे. आता भूसंपादन चालू आहे. शेतकऱ्यांच्या ज्या जमीन जातात त्या ठिकाणी सरकारने आता त्या ठिकाणच्या खरेदीला बंदी केलेली आहे. आणि भूसंपादन जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा रेल्वे मार्ग होईल, यामध्ये काही शंका नाही. रेल्वेचे 7 कॉरिडॉर होते आणि प्रामुख्याने मी बसेला असल्यामुळे माझं सतत लक्ष होतं की नागपूर, मुंबई नागपूर आणि मंत्र्याला मी रस्त्यावर नेलं होतं. 7 मध्ये आपला प्राधान्य होतं. आता ती बाजू मांडणाराच माणूस त्याला हे समजतं की नाही हे समजत नाही. त्याला एक कॉरिडॉरच समजतं की हे समजत नाही. त्यांनी एकदा येऊन माझ्याशी चर्चा करावं. खरं म्हणजे मी आता फिरतोय, सगळा मतदारसंघ पायाखाली घातला झडपीच्या महापालिकेच्या निमित्तानं. मला लोकांनी अनेक ठिकाणी म्हणलंय निवडणुकीचा परिणाम आहे की दानवे साहेब तुम्ही पराभूत नसते झाले तर अनेक कामं मार्गी लागले असते. तुम्ही नंतर लोक म्हणत असतात. पण हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मलाही थोडं वाटलं की आत्ता जे 7 कॉरिडॉर झाले त्यामध्ये आपला मुंबई नागपूर हा कॉरिडॉर हा समृद्धी महामार्गाच्या मध्ये जी जागा आहे त्यातून नक्कीच झाला असते याची मला स्वतःला खात्री आहे.